शुभ प्रभात. गुड मॉर्निंग. नमस्कार. आजचा सुविचार: कर्म चांगले करा, कारण निसर्ग कर्म पाहतो पण आणि त्याचा रिप्लाय पण देतो. म्हणून मानवी जीवनामध्ये आपण आपलं जीवन जगत असताना कर्म चांगलं केलं तर त्याचा रिप्लाय आपल्याला चांगला मिळतो. आणि निसर्गाची ही रीत आहे, जर आपण कर्म व्यवस्थित केलं तर रिप्लाय पण आपल्याला व्यवस्थित मिळणार. यासाठी एक छोटीशी गोष्ट या सुविचारासाठी. एक आजोबा असतात, ते दररोज एका पानटपरीवरती पान खाण्यासाठी जात असतात. दररोज जेवण झाले की सायंकाळी त्यांचा नित्यनियम असतो. सायंकाळी जायचं, पान खायचं आणि फिरून यायचं. पण पानवाल्याकडे जाताना दररोज पानासाठी लागणारे ₹1.50, त्यावेळेस पान ₹1.50 असायचे, त्यालाच आपण ₹1.50, ₹2 भरून घेऊन जायचे. आणि पान घेतल्यानंतर दुकानदाराने त्या ₹2 त्या आजोबाला दररोज 50 पैसे माघारी द्यायचे. आजोबा काय करायचे? पान घ्यायचे, आलेले 50 पैसे माघारी येताना रस्त्यात एक भिकारी असायचा. त्या भिकाऱ्याच्या थाळीमध्ये ते 50 पैसे टाकायचे. असे अनेक दिवस त्यांचा नित्यनेम चालला होता. अनेक वर्षे नित्यनेमाने पानाला जायचे, उरलेले 50 पैसे त्या भिकाऱ्याच्या थाळीमध्ये टाकायचे आणि घरी येऊन सांगणार. बऱ्याच वर्षांनी त्यांची पत्नी आजारी पडते. आजारी पडल्यानंतर तिला दवाखान्यात घेऊन घेतले जातं. नेल्यानंतर डॉक्टर त्या पत्नीचं ऑपरेशन करण्याची वेळ आहे असं त्या आजोबांना सांगतात. ऑपरेशनसाठी तुम्हाला ₹2,00,000 खर्च येईल. आजोबाच्या पायाखालची जमीन हादरते, कारण ₹2,00,000 त्या आजोबाकडे येणार कुठून? आजोबा त्या हॉस्पिटलमध्येच एका कोपऱ्यामध्ये जाऊन ढसाढसा रडायला लागतात. डोळ्यामध्ये त्यांच्या पाणी येतं. आता मी माझ्या पत्नीचा जीव कसा वाचवू? ₹2,00,000 कुठून आणू? कसे गोळा करू? हा प्रश्न त्या आजोबांच्या पुढं या ठिकाणी येतो. तसेच ते घरी येतात. या नातेवाईकांना त्या नातेवाईकांना पैसे मागण्याचा प्रयत्न करतात. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा आपला कोणी नसतो. कोणीही नातेवाईक त्यांना मदत करत नाही. प्रत्येकजण टाळाटाळ करतात. तुम्हाला पैसे दिले असते पण असे असे खर्च झाले, अनेक कारण. आजोबा पूर्ण थकून जातात. काही करावं त्यांना सुचत नाही. आणि या धावपळीमध्ये ते पानटपरीवर पण 2-4 दिवस गेलेले नसतात. पानटपरीवाला विचारात पडतो, आजोबा कसे आले नाहीत. 3-4 दिवसांनी आजोबा पानटपरीपासून जातात, पण पान घेत नाहीत. पानटपरीवाला त्यांना हाक मारतो, आजोबा इकडे या, तुम्ही 2-3 दिवस दिसला नाहीत. आपल्याही जीवनामध्ये आपण नित्यनेमाने एखाद्या ठिकाणी जात असू आणि आपण 2-3 दिवस तिथे नाही दिसलो तर ती व्यक्ती आपली चौकशी करते. का? प्रेम असेल, माया असेल. टपरीवाला बोलावतो, आजोबा तुम्ही 2-3 दिवस दिसला नाही. आजोबा डोळ्यात
पाणी आणून म्हणतात, काय सांगू तुला, माझ्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. डॉक्टरांनी 2 लाख रुपये खर्च सांगितला. माझ्याकडे एवढे पैसे कुठून येणार? मी माझ्या पत्नीचा जीव वाचवू शकत नाही. या विवंचनेमध्ये मी आहे. टपरीवाला म्हणतो, आजोबा, माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत, पण ही टपरी विकली तर 5-25 हजार रुपये माझ्याकडे गोळा होतील. तेवढ्यातून तुमचं भागतं का ते पहा. आजोबा म्हणतात, नको रे, तुझं त्याच्यावर उदरनिर्वाह आहे, त्याच्यावर तुझं पोट आहे. टपरीवाला म्हणतो, आजोबा, हे पोट चालवण्याची जबाबदारी तुमच्यासारख्या लोकांची आहे. कारण तुम्ही दररोज टपरीवर येत होता, पान खात होता, म्हणून तर माझी टपरी चालायची. आणि आज तुमच्यावरचे प्रसंग आलेला आहे, आणि या प्रसंगामध्ये मी जर सामील नाही झालो तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. आजोबा त्याचं उदाहरण मन पाहून गहिवरून येतात. माणसेही अशी जोडली जातात. पण 25,000 प्रश्न सुटणार नव्हता. 25,000 ऑपरेशन होणार नव्हतं. आजोबा आणि त्या टपरीवाल्याचं संभाषण एक व्यक्ती ऐकत असते, पण ती व्यक्ती आत्ताच प्रकाशवतात येत नाही. पहा पुढं काय होतं. आजोबा या विवंचनेमध्ये हॉस्पिटलमध्ये जातात. डॉक्टरांना सांगतात, डॉक्टर साहेब, माझ्याकडे एवढे पैसे मी जमवू शकत नाही, काय करावं मला प्रश्न पडलेला आहे. एवढे सांगून आजोबा निघून येतात. तो दिवस तसाच जातो. दुसऱ्या दिवशी आजोबा हॉस्पिटलमध्ये जातात आणि डॉक्टरांना परत म्हणतात, डॉक्टर साहेब, मी हात टेकले, मला कोणी मदत करू शकत नाही, मी माझ्या पत्नीचा जीव वाचवू शकत नाही. म्हणून धाय विकून रडायला लागतो. तेवढ्यात डॉक्टर म्हणतात, आजोबा, या कागदांवरती सही करा. तुमच्या पत्नीच्या ऑपरेशनच्या पैशाची सोय झालेली. आजोबा आश्चर्यचकित होतात. कोणी मदत केली? कोणी माझ्या पत्नीचा जीव वाचवला? कोणी माझ्या पत्नीच्या ऑपरेशनसाठी पैसे भरले? त्यांचं मन गलबलून येतं. डॉक्टर साहेब म्हणतात, तुमच्या पत्नीच्या ऑपरेशनचे पैसे भरणारी व्यक्ती त्या कोपऱ्यात बसलेली. आजोबा त्या कोपऱ्याकडे पाहतात, तर एक जुनं ब्लँकेट पांघरून कोपऱ्यामध्ये बसलेली एक व्यक्ती असते. आजोबा धावत, आता पळायचं तरी वय नाही, पण तेवढ्यात नाही, धडपडत धडपडत आजोबा त्या व्यक्तीपाशी जातात आणि घट्ट मिठी मारतात. कोण आहेस तू? कशासाठी तू माझ्या पत्नीसाठी एवढे पैसे भरले? तेव्हा आजोबा ती कंबळ, ती ब्लँकेट बाजूला काढतात, तर समोर ज्या भिकाऱ्याला आपण दररोज 50 पैसे देत होतो पान खाल्ल्यानंतर, तोच भिकारी त्या कोपऱ्यामध्ये असतो. आणि त्याच भिकाऱ्याने हे बोलणं टपरीवाल्याचं आणि आजोबाचं ऐकलेलं असतं. आणि जेवढी भीक जमा झालेली असते, त्या भिकेतून तो भिकारी 2 लाख रुपये त्या हॉस्पिटलमध्ये भरलेले असतात. जेव्हा आजोबा त्या भिकाऱ्याला पाहतात, तेव्हा त्या आजोबांना काय करावं काही सुचत नाही. कारण जिथं सर्व नातेवाईक हात टेकलेले असतात, कोणी मदत केलेली नसते, अशा ठिकाणी तो भिकारी मदतीला येतो. हे कशाचं फळ आहे मित्रांनो? कर्म. कारण दररोज पान खाऊन राहणारे 50 पैसे जर आजोबांनी त्या भिकारीच्या थाळीमध्ये टाकले नसते, तर आज तो भिकारी या आजोबाच्या पत्नीचे प्राण वाचवण्यासाठी पुढे आले नसता. म्हणून मित्रांनो, निसर्ग आपलं कर्म पाहतो, त्याचा रिप्लाय पण देतो. म्हणून जीवनामध्ये जगत असताना आपण नेहमी
चांगली कर्मे करा, चांगलं कर्म करा. त्याची फळं, त्याचा रिप्लाय हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपणाला मिळत असतो. हाच बोध आपण आजच्या या सुविचारातून घेणं गरजेचं आहे. आणि परत एकदा सांगतो मित्रांनो, आपण आपलं कर्म करत राहा, निस्वार्थ भावनेने करत राहा. कधी कर्माचं फळ मिळेल हे सांगता येत नाही. धन्यवाद मित्रांनो.